भद्रावती तालुका स्थित कर्नाटक पावर कॉर्पोरेशन प्राइवेट लिमिटेड और अरबिंदो रियलिटी इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड परियोजना से प्रभावित किसान और कामगारों द्वारा किए जा रहे आंदोलन को भाजपा ने अपना समर्थन दिया है। भद्रावती तहसील की बरांच स्थित कर्नाटक पावर कॉर्पोरेशन ओपन कास्ट खदान परियोजना से प्रभावित किसानों व कामगारों ने उनपे हो रहे अन्याय के खिलाफ और अरबिंदो रियलिटी इंफ्रास्ट्रक्चर ने टाकली जेना बेलोरा कोयला खदान प्रबंधन द्वारा पुनर्वास भूमि अधिग्रहण और मुआवजे का मुद्दा लंबित होने के बावजूद कोयला खनन की अनुमति दिए जाने के खिलाफ प्रकल्पग्रस्तों ने 15 जुलाई से जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना आंदोलन शुरू किया। इस धरना आंदोलन को भारतीय जनता पार्टी जिला महानगर के पदाधिकारियों ने भेंट देकर अपना समर्थन व्यक्त किया तथा प्रकल्पग्रस्तों पीड़ितों के लिए तत्काल न्याय की मांग की। भद्रावती तहसील सरपंच संगठन के अध्यक्ष प्रदीप महाकुलकल, रामा मत्ते, गोविंदा बिंजवे, विशाल दुधे, पांडुरंग सातपुते, संजय रॉय, दत्तात्रेय गुंडावार, जाकिर शेख के साथ प्रकल्पग्रस्त किसान कामगार धरना आंदोलन कर रहे हैं। इस धरना आंदोलन स्थल पर भारतीय जनता युवा मोर्चा के प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, भाजपा महानगर जिलाध्यक्ष सुभाष कासन गोट्टुवार, भाजपा नेते प्रकाश देवतड़े, नामदेव डाहुले व भद्रावती भाजपा तालुका अध्यक्ष सुनील नामोजवार ने भेंट देकर दोनों कंपनियों की कोयला खनन परियोजना से प्रभावित हुए और वर्षों से अन्याय सह रहे प्रकल्पग्रस्त किसानों और कामगारों की मांगों का संज्ञान लेकर उन्हें न्याय देने की मांग की। त्यांनी पुनर्वसन करण्याच्या आधीच काम एमटामध्ये सुरू केला आणि ते अरबिंदोमध्ये आतापर्यंत ते जमिनीचे भाव ठरले नाही आणि ते त्यावर आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एमटा व अरबिंदो या दोन कोल माइन्सच्या माध्यमातून जे कोळसा उत्खनन सुरू आहे मोठ्या प्रमाणात आणि त्या दोन्ही आस्थापनाच्या माध्यमातून या ठिकाणी जे आमचे शेतकरी बांधव आहे त्यांच्या जमिनी जे आहे घेऊन या उद्योगांनी जे आहे आपला त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्खनन त्या ठिकाणी सुरू आहे। हा उत्खनन काही 1-2 वर्षाचं नाही आहे, मागील जवळजवळ 10 वर्षापासून या भद्रावती तालुक्यातील जे काही खनिज संपत्ती आहे ते काढण्याचं काम या कर्नाटक एमटा आणि अरबिंदो या प्रायव्हेट उद्योग समूहांनी सुरू केलेलं आहे। आणि आमची मागणी एवढीच आहे की ज्यावेळेस तुम्ही या उद्योगाकरिता हा कोळसा उत्खनन करत आहे त्यावेळेस तेथील जे शेतकरी आहे त्यांच्या सुद्धा काही मागण्या असतात आणि त्यांच्या जमिनी तुम्ही कमी भावामध्ये त्या ठिकाणी घेऊन जे आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय सुरू आहे आणि म्हणून तिथल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना वाजिब भाव मिळाला पाहिजे त्यांच्या जमिनीचा, त्याकरिता हा आजचा जो आहे या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेला आहे। प्रशासनाला या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जे आहे जाग यायला पाहिजे तशा प्रकारचं निवेदन सुद्धा आदरणीय आमचे महानगराचे अध्यक्ष आदरणीय सुभाष भाऊ कासम गोट्टुवार यांच्या नेतृत्वात आम्ही तसं निवेदन सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे। सोबतच आमच्या अनेक मागण्या आहे की एचपीसी कमिटी जे हाय पॉवर कमिटीने डिसाईड केलेलं आहे संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे जे उद्योग सुरू आहे त्यांना जे आहे ही जे उद्योग समूह आहे हे मिनिमम वेजेस देतात आहे, परंतु कोल इंडिया असो किंवा प्रायव्हेट जे कोल काढणारे आहे त्यांच्यासाठी एक कमिटी तयार झालेली आहे आणि त्या कमिटीमध्ये जे ठरलेलं आहे ती हाय पॉवर कमिटीची जी मागणी आहे त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्यांच्या GR मध्ये त्याप्रमाणे जे आहे सर्व तिथल्या युवकांना न्याय मिळाला पाहिजे, सोबतच त्यांना जे तिथे काम करत आहे त्यांना त्या प्रकारे पगार मिळाला पाहिजे ही आमची आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे। आम्हाला तुम्हाला एवढंच विनंती करायची आहे की तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून या त्यांच्या प्रशासनाला जाग यायला पाहिजे, आमच्या जिल्ह्याच्या प्रशासनालाही आणि जे आस्थापना आहे तिथले अरबिंदो आणि कर्नाटक एमटा याला सुद्धा जे आहे या माध्यमातून लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढून जे आहे इथं आलेले सर्व शेतकरी बांधव आणि आमचे युवक जे मित्र आहेत तिथे काम करतात आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे।